आता समर शेट कुठे थांबणार आहे विचार त्याला. आम्ही मित्रांनो आता वाघोली मध्ये थांबणार आहे. वाघोली वाघोली नाही, बामनोली. बामनोली मध्ये आम्ही थांबणार आहे. नमस्कार मित्रांनो, तर आज तारीख आहे 5 एप्रिल 2026. तर आमचा लग्न सराईचा सीझन चालू आहे, त्यामुळं आमची ह्या महिन्यात थोडीशी पळापळी चालू आहे. तर आता आम्ही निघालोय गावदेवसाठी. गावदेव आज आम्हाला आहे हातेघर मध्ये एक आहे आणि दुसरा गावदेव आम्हाला आहे बामनोलीत. आता आम्ही एकाच गाडीत 2 घोडे मारल्यात. आता आम्ही निघालोय गावदेवला निघालोय. तर वरती तुम्ही बघू शकता गाडीत 2 घोडे भरल्यात, सोना आणि सरदार. तुम्हाला दाखवलं आता हर्षद शेट घोडे दाखवा आपली 2 वरती येते. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय आमच्या गाडीत 2 घोडे भरले जातात. त्याचं नाव राणा आणि सोना आहे. आता आम्ही निघालोय गावदेवच्या दिशेने, तुम्ही बघू शकताय. आता आम्ही आहे सरताळमध्ये. आम्हाला जायला लोकेशनवर जायला अजून एक अर्धा 1 तास लागेल. आम्ही लोकेशनवर पोहोचेन. तर आमचं जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आम्ही तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ अपलोड करत राहीन. त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की घोड्याला कसं काय करावं लागतं लग्न सराईमध्ये. ते तुम्हाला सगळं मी डिटेलमध्ये सांगत जाईल. पुढच्या ब्लॉगमध्ये वेगवेगळे तुम्हाला घोड्यांची माहिती वगैरे सगळे बघायला भेटेल. तर आता आम्ही गावदेवला निघालोय. मी स्वतः आमच्यावर समर शेट आहेत. ते आत्ताच घोड्याच्या क्षेत्रात त्यांचं आगमन झालेलं आहे. तर त्यांच्याकडनं आता आपण जाणून घेऊ की त्यांना कसं वाटतं. आता गावदेवला आम्ही निघालोय खरं, पण त्यांच्या भावना जाणून घेऊ की आपण त्यांना कसं वाटतं. समर शेट सांगा, तुमचे 2 शब्द सांगा. आता गावदेवला निघाले म्हटलं कसं वाटायला पाहिजे. आता गावदेवला जाऊन काय करायचं, नवरदेव बसवायचा, घोड्यावर नाचवायचा, देवळा जायचं, पाया बिया पडून यायचं आणि यायचं घरी. आपल्याला तुम्ही म्हणजे थोडक्यात राडा करणार, म्हणजे आता तिथं बँजो असणार म्हणलं. हा, बँजो असतो, मग राडा असतो, कुठं डीजे असतो, कुठं बँड असतो, असं काय नसतं तिथे. राडा म्हणजे राडा होतो, डीजे असतो, बँड असतो. तर मित्रांनो आता आम्ही ह्या गाडीत 3 जण आहेत. आता आमचे 2 पार्टनर येतात मागणं. आता ते 2 व्हीलरवर येणार आहे. आम्हाला आता लेट होत असल्यामुळे आम्ही निघालोय पुढं. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो बा सरताळा गावामध्ये. सरताळा गाव आहे, तिथनं आम्ही आता निघालोय. रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळं गाडी हळूहळू चालवायला लागत्या. बघू शकता रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळं मित्रांनो तुम्ही बघू शकता आता अख्ख्या रस्त्याने सगळा फकोटा जोडायला लागलाय. त्यामुळे अवघड आहे विषय सगळा. आता रस्त्याचं काम कधी होतंय काय माहिती. आता बघा इथनं पुढं थोडासा चांगला रस्ता आहे. तर आम्ही आता निघालोय. मगाशी आम्ही आता गावदेव म्हणून नदीवरती गेलेलो घोड्याला पोहणे घालायला. त्यावेळेस रानालाच फक्त गेलेलो घेऊन. हा, तर तुम्हाला मागाचा व्हिडिओ बघायला भेटेल YouTube चॅनलवरती आपण अपलोड केलाय. तो घोड्याला आम्ही नदीवर येऊन कशी पोहणे घातले ते तुम्हाला बघायला भेटेल त्या व्हिडिओमध्ये. आता आम्ही निघालोय गावदेवसाठी. आता हा गावदेवचा व्हिडिओ अपलोड होईल उद्या. तर असेच आम्ही आता आम्हाला मेच्या 15 तारखेपर्यंत रोज काम चालू. तर आमचा सीझन हा मे महिन्याच्या एंडिंग पर्यंत चालणार आहे, म्हणजे 17-18 तारखेपर्यंत आमचा व्हिडिओ चालणार आहे. तर आम्ही रोज वेगवेगळे व्हिडिओ युट्यूबला टाकणार आहे. त्यातनं तुम्हाला बघायला भेटेल घोड्याचं नक्की लग्नामध्ये काम काय असतं आणि घोड्याला कशा प्रकारे लग्नात नाचवलं वगैरे जातं ते तुम्हाला दाखवेन मी सगळ्या गोष्टी. आता आम्ही निघालोय बघा. आता 2 मिनिटात कुडाळमध्ये पोहोचणार आहे.
तिथनं पुढं आम्हाला आता बामनोलीला जायचंय. पहिल्यांदा तिथं बामनोलीतला एक घोडा सोडणार आहे आणि तिथनं पुढं आम्ही जाणार आहे हातेघरला. आणि मग येताना मग तो घोडा घेऊन आम्ही बामनोलीतला घोडा ह्या गाडीत भरून दोन्ही घोडी संघ घरी घेऊन येणार आहे. असा तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता आम्ही पुढायच्या थोडस माग आहे. तर आमच्या गावाचं वातावरण तुम्ही बघू शकता. आता वाजल्यात एक 5:30-6 वाजल्यात. आता सनसेट वगैरे होईल इकडं. सगळा गावचा विषय म्हणजे टॉपचा विषय असतो आमचा. तर तुम्ही बघू शकता पुढं कसा विषय, सगळे झाडे वगैरे आहेत. आता आम्ही पुढामध्ये जाऊन पहिल्यांदा भरणार आहे डिझेल. आमचे टाकी फुल करणार आहे आज, कारण की आमची रोज पळापळ असते, त्यामुळे टाकी फुल करायला लागणार आहे आम्हाला. आज होणार आहे राडा. आज समरशेट नाही दे सुट्टी, समरशेट करतोय राडा. समरशेट बोला तुम्ही, आज 2 गोष्टी बोला. आपल्या सातारा जिल्ह्यात जी हिरवागार निसर्ग दिसतो ना, त्या अख्ख्या महाराष्ट्रात कुठे दिसत नाही बघा. काही झाडे आहेत, शेती आहे, डोंगर आहे, अशी माणसांची वस्ती आहे. महाराष्ट्रातील नामांकित जोडी आपली संख्या अख्ख्या महाराष्ट्रात नामांकित जोडी म्हणजे सोन्या आणि हॉर्स पाचवड मध्ये एवढं नाव कमवलंय ना मित्रांनो. तर मित्रांनो, आता आम्ही 1 मिनिटात पोहोचतोय पंपावरती डिझेल भरणार आहे गाडी. म्हणजे आम्ही आता पुढे जायला आम्ही तयार. HP चा पंप आहे. HP च्या पंपावरती घालतो आता गाडी. आम्ही डिझेलची टाकी फुल करून आता आम्ही निघणार आहे डायरेक्ट थेट बामनोलीला. तर हर्षद शेठ, मग आपण कुठली गोडी भरल्या ते दाखवा. आणि तोपर्यंत समरशेठ तुम्ही आपल्या टाकीचं हे झाकण खोला आणि डिझेल टाका. बरोबर. म्हणजे आम्ही गाडी ठेवतो चालू. पटपट काम करा. एकदम ओके मध्ये काम बरं का. ही आज आपली लई गडबडीत गाडी भरली आज आपण, त्यामुळे काय तुम्हाला दाखवता आलं नाही गाडीचा काय विषय. इकडं आपला अलीकड साईडला राणा डिझेल भरतोय समोर पलीकड. इथं राणा आहे आपला, आणि इकडं सरदारला केला आहे वरती, आणि इथं आपला समर शेट आहे. नाद नाही करायचा, साधं काम नाही त्याचं. तो समर साधा माणूस नाही. समर साधा माणूस नाही. समरचा विषय खोल, सोपा विषय नाही त्याचा. समर शेट शेटला टाकी उसर का नीट लावली का शेट? या चला. साधं काम नाही, डायरेक्ट खुल केली का जागा. 3 सिरीज. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता डिझेलची टाकी आम्ही फुल केली. आता निघालोय पुढं. आता पुढं म्हणजे आता पुढं क्रॉस केले आम्ही. आता निघालोय पहिल्यांदा बामनोली ते घोडा सोडणार आणि त्याच्यानंतर ना आम्ही जाणार आहे हातेघर मध्ये. तर तुम्हाला जर लग्नातला घोडे कशा प्रकारे काम करतात ते बघायचं असलं तर पूर्ण व्हिडिओ बघत जा, म्हणजे तुम्हाला कळेल डिटेल मध्ये गावदेव म्हणजे नक्की काय असतं ते. आता शहराकडे जास्त काय गावदेव वगैरे काय होत नाही, पण आमच्या गावामध्ये लग्न चालू झालं की आदल्या दिवशी गावदेव काढतात माणसं. म्हणजे त्याच्यासाठी घोडा बँड हे सगळं. मित्रांनो बघू शकताय तुम्ही, आम्ही निघालोय बामनोलीच्या दिशेने. आमच्यावर आज आहे मेढ्याचा आकाश बँजो आहे. तो तुम्हाला पुढे दाखवेन आम्ही आमच्या गावदेवसाठी काय काय येते. दुसऱ्या कामं कुठलं आहे? आणि दुसऱ्या कामावर तो डीजे आहे तिथं, नेक्सा कॅबिनेट साताराचा आहे डीजे तो. तर असा हे 2 गावदेवचा विषय आहे.
आमच्या इथं गावदेव सगळे टॉपचे गावदेव असतात, टॉपचे. आणि त्या टॉपच्या गावदेव मध्ये टॉपचे घोडे सांगतात. पाचवडचा VIP राणा आणि सरदारांना अजून एक सोन्या, त्याला काय आज काम नाही, त्यामुळे 2च घोडे ऑर्डर वरती आलोय घेऊन. तर तुम्हाला आता पुढे दाखवतो काय काय होणार आहे ते गावदेव मध्ये. व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. विषय एंड करून टाकायचं, पुढे आपण काढू आपलं एक. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आम्ही पोहोचलो इथं सोमर्डी गावामध्ये. हे पुढं सोमर्डीचा बॅनर आहे. आता आम्ही इथनं जाणार आहे आतमध्ये. इथनं बामनोली एक किलोमीटर आहे. इथनं आम्हाला जायचंय बामनोलीत. आता आम्ही बामनोलीच्या रस्त्याकडे निघालोय, तुम्हाला दाखवतो. बघू शकतो तर बामनोलीकर हे समर शेट सरदार घेऊन आल्यात तुमच्या भेटीला इथं. आज तुमच्या गावात गावदेव आहे, तर समर शेटला विचारा नक्की काय विषय करणार आहेत ते संध्याकाळी. समर शेट सांगा. संध्याकाळी म्हणजे आपलं दुर्वळ असतो. सोन्याकडे हॉर्सला फेमस असल्यामुळे सगळे विचारणार आपल्याला. तर मित्रांनो आता बामनोलीच्या नदीच्या पुलावरून आम्ही निघालोय. इथं पुढं आता बामनोली गाव आहे, इथे आम्हाला घोडा सोडायचा आहे. हे बामनोलीचा बॅनर आहे. इथं आमचा गावदेव हे होणार आहे आज. तिथे एक घोडा आम्ही सोडून एक घोडा हातेकरला घेऊन जाणार आहे. आम्हाला आज 2 ऑर्डर आहेत, त्यामुळे तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल नक्की काय विषय आहे आजचा. मित्रांनो हा असा चढ क्रॉस करून आम्ही आता निघालोय पुढे. आता माग घोडा लागलाय नाचायला आमचा थोडक्यात. त्याला आता माहिती आपण गावदेवला आलोय म्हणल्यावर आतापासून सुरुवात करायला लागलाय नाचायला. तुम्ही बघू शकता आखी गाडीच हलवतो तो. राहणं म्हणजे सोपा विषय नाही, राहणं म्हणजे VIP राहणाच आहे तो. आखी गाडी हलवायला लागला. समोरच्या काय सांगताल तुम्ही राहण्याबद्दल? राणा हा आताशी तो म्हणजे त्याला आता 3रं वर्ष लागलं, म्हणजे तो अजून लय लहान आहे. आदत आहे म्हणजे तो अजून. संदेश भैया त्याला घेऊन एवढं फेमस झालेत ना की काय बोलायला. बरं राणा आपला कशामुळे फेमस आहे ती सांगा. आपला राणा बघा पहिल्यांदा म्हणजे तो आज होता, त्याला काहीच आयटम नव्हतं जेव्हा त्याला आणला तेव्हा. तो म्हणजे एका वर्षाचा मात्र होता, तेव्हापासून त्याला संदेश भैयानं 4 पायाचं असं आयटम शिकवलं. आणि मग नंतर त्यानं 2 पायाचं आयटम शिकवलं. नंतर तो पिनसल्यावानी करत होता. नंतर लय आमचं हाल झालं आणि एकदा म्हणजे आम्हाला यश भेटलंच. त्यासाठी संदेश भैया तुमच्या पर्यंत व्हिडिओ पाठवतोय, त्यासाठी तुम्ही त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा. त्यामुळं घोडा म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात त्याला नाव कमवलं 2 पायाच्या आयटम साठी. राणा आपला 2 पाय हातात धरून चालतो का मोकळा चालतो? राणा आपला मोकळा चालतो. पहिल्यापासूनच मोकळा चालतो, म्हणजे त्याला असं धरून चाललं म्हणजे त्याला आवडतच नाही. तो पहिल्यापासूनच मोकळा चालतो. तो अजून बच्चे आहे पण त्याला डोकं लय. संदेश भैया यांना काय म्हणायचंय विचारा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय आता आम्ही पोहोचलोय पुढं. इथं आमचा गावदेव आहे. तर इथं आमच्या बरं आता आहे बघा झंकार बँजो मेड्याचा. तुम्ही बघू शकता मित्रांनो का इथं बँजो सगळं पोच झालेले. आता हे बँजोवाले पाचल्या टप्प्यावर जाऊन काय म्हणजे बोलायचा काय विषय नाही हो. टप्पा विषय सातारा म्हणलं हर्षचे दाखव बँजोवाले माग टपचा विषय असतो बरं का. समोर सांग बघा ही झंकार बँजोवाली ते मेडवाल्याची आहेत सगळी, म्हणजे अशी नादखुळाच कंपनी झंकार 11+. बघ आता वर बसून पत्ते खेळणं चाललंय त्यांचं. वर बसून पत्ते खेळतात ती. तर मित्रांनो आम्ही तुमच्या पुढच्या भेटू सरदाराला घेऊन. तिकडे दाखव की कुठं बसलं दाखव की वरती. हा थांबा आता व्हिडिओ आता हे तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकताय सरदारला खाली उतरवतो. टॉप मध्ये एंट्री होत आहे सरदारची. सोन्या कन्या हॉर्स ग्रुप मधला सरदार. सर माग सर सर हळू सर. मित्रांनो बघू शकता खाली धरायला. आता समर शेट कुठे थांबणार विचार त्याला.
आम्ही मित्रांनो आता वाघोलीमध्ये थांबणार आहे. वाघोली वाघोली नाही, बामणोली. बामणोलीमध्ये आम्ही थांबणार आहे. आपण तुमच्या पुढच्या भेटीस मिळतो. आता आम्हाला इथं गावदेव आहे त्यामुळे आम्ही थांबलोय. तर बघू शकता रानाला हातीघरमध्ये संजय भैया घेऊन जाणार आहेत. आमचं इथं गावदेव आहे आणि त्यांचं तिथं गावदेव आहे. संजय भैयांना विचारा आता काय ती आम्ही पुढच्या भेटीला भेट. बघू चौरंगी. तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकताय ह्यो गोठा गेला आता आमचा दुसरं कामावर. मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही निघालोय. आला आपला राणा ह्यो. आता आम्ही रानाला जाऊ. घेऊन निघालोय. बच्च इकडे आला ही तयारी चालू. ह्याला सरदारला इथं सोडलाय. मग जांकार बँजोय हातेकरला निघालोय. हातेकर मित्रांनो असा विषय. तर इथला ह्या गावदेवसाठी जांकर बँजो आणि सरदारला सोडलाय. आता आम्ही निघालोय हातेकरला. आता तिथं आमच्यावर आकाश बँजो आहे मेड्याचा आणि तिथं हा जांकर बँजो आता मेड्याचा. आता आम्ही हर्षदन मी निघालोय. धीरज आमचा येतोय मागणं टू व्हीलर घेऊन. आता तुम्हाला पुढचा विषय लग्नामध्ये काय काय होणार आहे ते दाखवतो तुम्हाला. आम्ही हातेघरमध्ये पोहोचल्यावरती तुम्हाला दाखवतो पुढचा विषय कसा काय होणार आहे ते. संध्याकाळपर्यंत सगळं नियोजन तुम्हाला बघायला भेटेल. कॅमेरा ठेव आणि बंद करू. कॅमेरा ठेव असं तर कॅमेरा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आम्ही पाहलेकरच्या शेजारी आलोय. आता तिथनं हातेघर एक 6-7 किलोमीटर आहे. तिकडं आता आम्ही निघालोय. तर अशा तऱ्हेनं आम्ही तिकडं निघालो. आता आमच्या गाडीत एकच घोडा राहिलाय राणा. त्या राणाला संध्याकाळी तिथं गावदेव आहे. आता तिथली नवरदेवाची तयारी वगैरे सगळी झाली. आता आम्ही तिथं गेल्यावरती लगेच घोड्याला सजवून त्याच्यावरती नवरदेव बसवणार आहे. नंतर मग त्यांच्या त्या गावाच्या मंदिरामध्ये नवरदेव पाया पडण्यासाठी घेऊन जाणार आहे. तिथं थोडासा रानाला नाचवणार आहे. ते पण तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तुम्ही बघू शकता पुढं सनसेट पण झालाय. तिथं आम्ही निघालोय. त्याच्या पुढं हातेघरच्या पुढं एक 10-15 किलोमीटरवर पाचगणी आहे. तिथला हा सनसेट आहे. तुम्ही बघू शकताय हा सनसेट पण दिसत असेल. वरती राणा पण आहे. राणा आता एकटाच राहिलाय. तुम्हाला हर्षद दाखवल. राणा वरती गाडीमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. असं राणा त्याला रावणाला आम्ही घेऊन निघाले. त्याला तिथे गेल्यावरती त्याच्यावरती नवरदेव बसवणार आहे आणि रानाला गावदेवसाठी तयार करणार आहे. अशा प्रकारे आता आम्ही पोचलेलो आहे. हातेघरच्या थोडंसं 1-2 किलोमीटर मागे आहे. एक 5 मिनिटामध्ये पोहोचेन आम्ही. तुम्ही व्हिडिओ न स्किप करता बघा म्हणजे तुम्हाला अख्ख्या गावदेवाचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. तर गावदेवमध्ये काय काय असते ते गावाकडचा गावदेव कशा प्रकारे असतो ते तुम्हाला बघायला भेटेल. आम्ही तिकडच निघाले. तर मित्रांनो आम्ही गावामध्ये पोहोचलो. तर रानाला घेतो आम्ही खाली. मागसारखा थोडस मागासारखा. मित्रांनो आता राणा कसा गाडीतनं खाली उतरतो बघा. एकदम शिस्तीत गाडीतनं. जब आप आएंगे तो इसमें पे किरणें पड़ेगी. तो इसमें पे लेकिन जब हम दिल्ली सिंह से आपण
गाव देवा चालू फुल असतं वासासाठी सुगंध असतं त्याच्यासाठी फुल असतं वासासाठी कच्चीच्या ठेक्यात
बडी आणि ढोलकीला बांधून तुला बदा बदा बडी आणि ढोलकीला